तयार झालेत आपले घरच्या घरी मिनी समोसे. करून बघा. आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आज मी बनवते समोसा. समोसा बनवण्यासाठीचं जे पीठ असतं ना, तर ते आता आपण पहिल्यांदा भिजवून घेऊया. इकडे वरती मी बटाटा शिजायला ठेवलेला आहे. तर आता आपण पहिलं पीठ भिजवून घेऊया. सगळ्यात पहिल्यांदा मी इकडे 2 कप मैदा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये हातावरती आहे बघा, असा हातावरती क्रश करून ओवा घालूया. चवीप्रमाणे मीठ घालूया. आता इकडे मी तेल घेतलेलं आहे. तेल घालून आपण हे मिक्स करूया. लागेल तसं जास्तीचं पण तेल नाही घालायचं. पिठाच्या प्रमाणातच पिठाला तेल चोळून घ्यायचं आहे. हे पहा मी कसं चोळून घेते. पिठाला तेल छान चोळून झालेलं आहे बघा. असं घट्ट आपण मूठ बांधली ना की असं पीठ बांधलं जातं. याचा अर्थ पीठ चांगलं पिठाला तेल चांगलं मिक्स झालेलं आहे. तर आपण आता हे मळून घेऊया. इकडे मी 1 ग्लास पाणी घेतला आहे, पण कपभर पाणी लागेल तसं थोडं थोडं मळून थोडं थोडं पाणी घालून घट्ट गोळा मळून घ्यायचा. इकडे आणखी थोडंसं पाणी लागणार आहे. मी थोडंसं फक्त 1 छोटा चमचा पाणी घेते, कारण पातळ होऊ शकतो म्हणून प्रमाणातच घ्यायचं. इकडे पीठ छान मळून झालेलं आहे. 10 मिनिटांसाठी मी झाकून ठेवते. बटाटा शिजून झालेला आहे आणि आता आपण समोस्यात भरण्यासाठी बटाट्याचं सारण तयार करून घेऊया. हे बघा, असं बटाटे मी शिजवून घेतलेत. आता मी ते किसून घेते. एकदम बारीक किसून घ्यायचे. गरम आहे. इकडे बटाटा छान किसून झालेला आहे. आता बटाट्यामध्ये आपण एक अर्धा कांदा खिसून घेतलेला आहे. चवीपुरतं मीठ, धना जिरा पावडर, गरम मसाला, हळद, आलं लसूण पेस्ट, मिरचीचा ठेचा आणि कोथिंबीर आहे. ते घालून आपण छान मिक्स करूया, म्हणजे आपलं सारण तयार होईल. हे मिश्रण घट्ट होण्यासाठी मी 1 चमचा बेसन पीठ घातलेलं आहे. तेही छान मिक्स करून घेऊया. आणि हे बघा, या पद्धतीचं आपलं सारण तयार झालेलं आहे. आता मी बनवायला सुरुवात करते. इकडे मी नेहमीचा समोसा बनवतो तो बनवायला घेते. मी इकडे मैद्याची चपाती लाटून घेतली आणि हे बघा, आता आपण समोसा बनवायला सुरुवात करूया. पहिल्यांदा हे बघा, अशी अर्धी चपाती असते ना, ती अशी घ्यायची आणि अशी ठेवायची. आणि हे बघा, असं याच्यामध्ये आता सारण भरणार आहे. आता याच्यामध्ये मी सारण भरते. थोडंसंच भरायचं, जेवढं मावेल तेवढंच, कारण समोसा मोठा नाही, छोटाच आहे. हे बघा, आणि आता असं दुमडून घ्यायचा. समोस्याचा आकार द्यायचा आणि झाला आपला समोसा तयार. एकदम सोपी रेसिपी आहे. करून बघा. आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे आणि आता मी छोटे मिनी समोसे तळून घेणार आहे. छोटे छोटे केलेले आहेत हे पहा.